एकतर्फी प्रेमातून प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार, जेजुरी पोलिसांनी दोघांना केले हद्दपार। जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत 14 डिसेंबर रोजी सकाळी 11:15 दरम्यान माळशिरस गावाच्या हद्दीत रामकाठी शेताच्या शिवारात मयत नामे दीपक गोरख जगताप याचा मृतदेह आढळून आला होता। मृतदेहावर धारदार हत्याराने वार केले होते। मयताच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करणारा इसम नामे सुशांत संदीप मापारे याने खून केला असल्याची फिर्याद मयताचे मामा संतोष रोहिदास शेंडेकर यांनी नोंदवली आहे। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व जेजुरी पोलीस स्टेशनकडील पथकांनी एकत्रित सुरू केला। सदर गुन्ह्यातील आरोपी सुशांत मापारे याचा पथकांनी शोध घेत असताना तो राहत्या गावातून परांगदा झाला असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे माहिती प्राप्त झाली की सदरचा आरोपी हा बाहेरील जिल्ह्यात पळून जाणार असून तो यवत परिसरात असल्याचं समजलं। त्या अनुषंगाने पथकांनी यवत परिसरात सापळा रचून आरोपी सुशांत संदीप मापारे याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले असून त्याच्यासोबत गुन्हा करतेवेळी विधी संघर्षित बालक असल्याचे तपासात निष्पन्न झाले। विधी संघर्षित बालकास सुद्धा रखावलीत घेण्यात आलाय। आरोपींनी गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आलाय। आरोपी सुशांत मापारे याला न्यायालयात हजर केले असता त्याची 22 डिसेंबर रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली असून विधी संघर्षित बालकाची सुधारगृहात रवानगी करण्यात आलेली आहे। आरोपी सुशांत मापारे याचे मयताच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते। तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती, परंतु मयताने तिच्यासोबत लग्न केल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी सुशांत मापारे याने मयत दीपक जगताप याला दारू पिण्याच्या निमित्ताने बोलावून घेऊन साथीदार विधी संघर्षित बालकाच्या मदतीने त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। आरोपी सुशांत मापारे याच्यावर यापूर्वी विनयभंग व शरीराविरुद्धचा असे 2 गुन्हे दाखल आहेत। पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।